नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा अकॅडमीच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपली वनरक्षक आणि तलाठीची बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे. तर लवकरात लवकर त्वरित तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांना क्लासला येणं पॉसिबल नाही आहे किंवा ते जॉब करत आहेत, ते आउट ऑफ नाशिक राहतात, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण ॲप ऑलरेडी आपलं साधारणतः 7 ते 8 महिन्यापासून लॉन्च झालेलं आहे. त्यामध्ये संपूर्ण लेक्चर्स रेकॉर्डिंग होतात. मॉर्निंगला 8:30 ते 11:30 तुम्ही लाईव्ह लेक्चर करू शकतात. त्या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज, त्यानंतर PDF नोट्स, संपूर्ण गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत. तुम्हाला जर लाईव्ह लेक्चर करता काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकतात की एखादी टॉपिक नाही समजला सर, परत एक्सप्लेन करा. तर आज आपण तुमच्यासाठी या ठिकाणी इंग्लिश ग्रामरचा जो टॉपिक आहे, शब्दयोगी, अव्यय, प्रिपोजिशन्स, ते आपण या ठिकाणी घेऊन आलो आहोत. आपली स्पेशल इंग्लिश ग्रामरची बॅच त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. फार कमी खर्चामध्ये आपण त्या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन दोघी लेक्चर्स आपण त्या ठिकाणी अवेलेबल करून देत आहोत. तर आजचा जो टॉपिक आहे, शब्दयोगी अव्यय, पार्ट्स ऑफ स्पीच जे आहे त्यातली एक जात जी आहे, शब्दाची जात, ती आहे शब्दयोगी अव्यय. जसं नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन, अशा शब्दाच्या 8 जाती असतात. तर व्याकरणाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाची जात ही आहे शब्दयोगी अव्यय, म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्रिपोजिशन्स. तर आपण 1 बाय 1 करून या ठिकाणी प्रिपोजिशन्स कोणते, किती प्रकारचे, यांचा वापर कशा कशा पद्धतीने केला तो हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, शब्दयोगी अव्यय, तर जनरली शब्दयोगी अव्ययांचे 2 प्रकार पडतात. तत्पूर्वी आपण शब्दयोगी अव्यय काय आहे ते आपण या ठिकाणी समजण्याचा प्रयत्न करूया. तर नामाला किंवा सर्वनामाला वाक्याच्या इतर शब्दांशी जोडण्याचं काम, काय म्हटलं मी, नामाला किंवा सर्वनामाला वाक्यातील इतर शब्दांना जोडण्याचं काम कोण करत असतं? शब्दयोगी अव्यय करत असतात. मराठीमध्ये देखील शब्दयोगी अव्यय असतात, तसंच इंग्रजीमध्ये देखील शब्दयोगी अव्यय आहेत. फॉर एक्झाम्पल, मी जर असं म्हटलं बुक इज टेबल, तर या ठिकाणी या वाक्याला अर्थ प्राप्त होत नाही. म्हणून आपण या नामाला, बुक काय आहे या ठिकाणी, नाउन आहे, याला वाक्यातील इतर शब्दांशी जोडण्यासाठी आपण कसं म्हणणार, बुक इज ऑन द टेबल. बुक इज ऑन द टेबल. तर ह्या ऑन शब्दामुळे काय झालं, वाक्यातील जे नाम आहे ते इतर शब्दांशी जोडलं गेलं, आणि म्हणून हेच काम त्या शब्दयोगी अव्ययांचं त्या ठिकाणी असतं. आता इंग्रजीमध्ये शब्दयोगी अव्यय जनरली 2 प्रकारचे आहेत, ते आपण या ठिकाणी बघूयात की कोणते कोणते शब्दयोगी अव्यय या ठिकाणी आहेत. तर बघा, सिंपल प्रिपोजिशन्स अँड कंपाऊंड प्रिपोजिशन्स असे शब्दयोगी अव्ययांचे जनरली 2 प्रकार पडतात. सिंपल प्रिपोजिशन्स मध्ये कोणते कोणते आहेत बघा, ॲट, बाय, विथ, ऑफ, इन, ऑफ, फॉर, फ्रॉम, ऑन, टू, आउट, ओव्हर, अंडर, सिन्स, थ्रू, अप, डाऊन, आफ्टर, अराउंड, अबाउट, अमंग, अबो. तर असे संपूर्ण भरपूर सारे शब्दयोगी अव्यय आहेत बघा. ॲट, बाय, विथ, ऑफ, इन, ऑफ, फॉर, फ्रॉम, ऑन, टू, आउट, ओव्हर, अंडर, सिन्स, थ्रू, अप, डाऊन. प्रत्येकाचा वेगवेगळा अर्थ आहे. आफ्टर, अराउंड, अबाउट, अमंग, अबो, आणि प्रत्येकाचा वेगवेगळा वापर असून प्रत्येक वापरण्याची सिच्युएशन पण त्या ठिकाणी वेगळी आहे. कंपाऊंड प्रिपोजिशन कोणते आहेत, इनटू, अपॉन, विदिन, विदाउट, बिफोर, बिसाइड, बियॉन्ड, बिलो, बिटवीन, बिहाइंड, आउटसाइड, त्याच्यानंतर अंडरनेथ, बेनेथ, अशा प्रकारचे हे कंपाऊंड प्रिपोजिशन्स आहेत. त्याच्यानंतर यांचं वाक्यामध्ये स्थान कुठं असतं, वापरण्याचं स्थान कुठं असतं. तर बघा, प्रिपोजिशन्स, पोजिशन्स ऑफ प्रिपोजिशन्स, शब्दयोगी अव्ययाचे स्थान की वाक्यामध्ये नेमकं आपण यांना कुठं वापरू शकतो. तर हे वाक्याच्या सुरुवातीला देखील वापरता येतं. फॉर एक्झाम्पल, विथ हुम आर यू गोइंग, तू कोणासोबत जाणार आहेस. तर या ठिकाणी विथ काय आहे, शब्दयोगी अव्यय, जे की वाक्याच्या सुरुवातीला आलं आहे. त्याच्यानंतर इन द मिडल, वाक्याच्या मध्ये देखील आपण शब्दयोगी अव्यय वापरू शकतो. दिस इज अ बुक ऑफ पोयम, तर हे पुस्तक कसलं आहे, कवितांचं पुस्तक आहे. दिस इज अ बुक ऑफ पोयम, तर वाक्याच्या मध्ये या ठिकाणी ऑफ शब्दयोगी अव्यय वापरला आहे. वाक्याच्या शेवटी देखील वापरू शकतो, ऍट द एंड ऑफ सेंटेन्स, तर या ठिकाणी दिस इज द हाऊस आय टोल्ड अबाउट, हे तेच घर आहे ज्याच्याबद्दल मी बोललो होतो. तर या ठिकाणी अबाउट जो आहे तो वाक्याच्या शेवटी आला, आणि तो देखील एक शब्दयोगी अव्यय आहे. तर असे भरपूर सारे शब्दयोगी अव्यय असतात. सुरुवातीला आपण अमंग आणि बिटवीन हे जे 2 शब्दयोगी अव्यय आहेत
त्यांचा कुठं कसा वापरतो ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, जेव्हा फक्त दोन घटक किंवा गटांच्या मध्ये असा शब्दप्रयोग असेल तेव्हा बिटवीन वापरतात. म्हणजे जर दोन घटक असतील तर दोन घटकांच्या मध्ये या अर्थाने आपल्याला काय वापरायचं आहे, बिटवीन वापरायचं आहे. त्यानंतर दोन पेक्षा अधिक घटक आहेत परंतु ते अँड ने जोडलेले आहेत, म्हणजे घटक दोन पेक्षा जास्त आहेत आणि कशाने जोडले आहेत, अँड ने जोडलेले आहेत, अँड या कंजंक्शनने जोडलेले आहेत. तर अशा सिच्युएशनला देखील आपण काय त्या ठिकाणी वापरू शकतो, बिटवीन वापरू शकतो. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट बघा, दोन पेक्षा अधिक घटक असून त्यांचा परस्पर संबंध असेल तरी देखील आपण काय दाखवतो या ठिकाणी, बिटवीन वापरत असतो. म्हणजे दोन पेक्षा अधिक घटक आहेत, अँड ने नाही जोडलेले परंतु त्यांचा परस्परांशी संबंध आहे, तर अशा सिच्युएशनला देखील आपण काय वापरतो, बिटवीन वापरतो. मग अमंग कुठे वापरतात, तर बघा, दोन पेक्षा अधिक व्यक्ती किंवा वस्तू असतील आणि आपल्याला माहिती नाही किती आहे आणि त्यांच्या मध्ये तसेच अनेक घटकांनी वेढलेले असेल, तर दोन किंवा अनेक वस्तू किंवा व्यक्तींच्या मध्ये एखादी गोष्ट वेढली गेली असेल किंवा त्यांच्या मध्ये असेल आणि एक्झॅक्ट निश्चित संख्या आपल्याला माहित नसेल, तर अशा सिच्युएशनला मध्ये या अर्थाने आपण काय वापरू शकतो, त्या ठिकाणी अमंग वापरू शकतो. कधी कधी वाक्यामध्ये डिफरंट शब्द येत असेल आणि डिफरंट शब्दासोबत आपल्याला दोन ऑप्शन अल्टरनेटिव्ह असतील की बिटवीन वापरायचा का अमंग वापरायचा, तर अशा सिच्युएशनला नेहमी बिटवीन वापरायचा, अमंग वापरायचा नाही. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला असं म्हटलं, टेल मी डिफरन्स बिटवीन राहुल अँड पंकज, तर अशा सिच्युएशनला मला दोघांच्या मध्ये डिफरन्स साठी आपण या ठिकाणी काय वापरला, बिटवीन वापरला, अमंग वापरला नाही. तर आपण यांचं वाक्यांच्या स्वरूपात या ठिकाणी बघूया की कोणतं कुठं काय वापरला. तर बघा, द एन्शियंट टेम्पल वॉज हिडन डॅश डॅश द ट्री. आता इथं बिटवीन वापरायचं का अमंग वापरायचं, तर या ठिकाणी अनेक ट्रीज आहेत, घटक अनेक आहेत, यांची संख्या आपल्याला निश्चित नाही आणि वेढलं गेलेलं आहे. तर ऑलरेडी पॉइंट नंबर आपण 4 या ठिकाणी बघितला होता, दोन पेक्षा अधिक व्यक्ती किंवा वस्तूंच्या मध्ये तसेच अनेक घटकांनी वेढलेले असणे असे उल्लेख असेल तर अमंग आपण या ठिकाणी काय करत असतो, वापरत असतो. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे, अमंग चा उच्चार आपण या ठिकाणी करणार. द एन्शियंट टेम्पल वॉज हिडन अमंग द ट्रीज. त्याच्यानंतर आय फाउंड हिम स्टँडिंग द क्राऊड, तर इथं काय वापरणार, अमंग का बिटवीन, तर इथे पण काय वापरणार, अमंग वापरणार. क्राऊडच्या मध्ये आहे आणि दुसरी गोष्ट किती घटक आहे हे माहिती नाही, निश्चित नाही, संख्या इथं निश्चित नाहीये किंवा अँड ने हे घटक जोडले गेले नाही म्हणून आपण या ठिकाणी काय वापरला, अमंग वापरला. त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 3 बघा, देर वॉज अ डॉग डॅश डॅश द कार अँड द लॉरी. तर तो कुत्रा कुठे आहे, तर कार आणि लॉरीच्या मध्ये आहे म्हणून या ठिकाणी मी काय वापरणार, इथे बिटवीन वापरणार, बिटवीन, कारण की ते दोन घटकांच्या मध्ये आहे. देर वॉज अ डॉग बिटवीन द कार अँड द लॉरी. त्याच्यानंतर देर इज अलायन्स, तर इथं पण काय वापरणार, बिटवीन 6 कंट्रीज. तर या ठिकाणी एक्झॅक्ट नंबर आपल्याला माहिती आहे, तर किती आहेत त्या घटकाचा नंबर माहिती आहे, किती आहेत 6 म्हणून काय वापरलं आपण इथं बिटवीन वापरलं. त्याच्यानंतर दे लिव्ह इन मुंबई, जर या ठिकाणी कालखंडाचा उल्लेख होत असेल, कालखंडाचा जर उल्लेख होत असेल तरी सुद्धा अशा ठिकाणी आपण काय वापरणार, बिटवीन वापरणार. काय वापरणार, बिटवीन. दे लिव्ह इन मुंबई बिटवीन 1998 अँड 2004. तर कालखंडाचा उल्लेख असल्यामुळे आपण काय वापरला, त्या ठिकाणी बिटवीन वापरला. त्याच्यानंतर इंडिया इज सिच्युएटेड डॅश डॅश चायना, पाकिस्तान, बांगलादेश अँड श्रीलंका. तर या ठिकाणी अँड ने जोडलंय आपल्याला. इथं एक ठिकाणी इथं पॉइंट होता बघा की दोन पेक्षा अधिक घटक जर अँड ने जोडले असतील तर काय वापरायचं, त्या ठिकाणी बिटवीन वापरायचा. म्हणून या ठिकाणी इंडिया इज सिच्युएटेड बिटवीन चायना, पाकिस्तान, बांगलादेश अँड श्रीलंका असा या ठिकाणी आपण मध्ये अर्थाने बिटवीन वापरला. त्याच्यानंतर व्हॉट वर यू डुईंग, या ठिकाणी कालखंड नाहीये परंतु दोन वेळ आहे, दोन वेळेचा मधला भाग दर्शवण्यासाठी आपण या ठिकाणी काय वापरणार, बिटवीन वापरणार. बरोबर. व्हॉट वर यू डुईंग बिटवीन 5:30 PM अँड 7 PM. 5:30 ते 7च्या दरम्यान तू काय करत आहे, तर त्यासाठी आपण काय वापरला, इथं बिटवीन वापरला. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटेड दीज बुक्स, तर इथं दोन घटक दिले, तर दोन घटक असल्यामुळे या ठिकाणी मी काय वापरणार, बिटवीन वापरणार. बरोबर. काय वापरलं, बिटवीन. डिस्ट्रीब्युटेड दीज बुक्स बिटवीन राम अँड श्याम.
जर इथं घटक अनेक राहिले असते आणि किती घटक माहीत राहिले असतं तर इथं अमंग वापरला असतं. फॉर एक्झाम्पल डिस्ट्रीब्युटेड दीज बुक्स अमंग द स्टुडंट्स. तर इथं स्टुडंट्स किती माहिती नाहीये, तर या ठिकाणी आपण काय वापरलं असतं, अमंग वापरलं असतं. तर या ठिकाणी तुम्हाला काही होमवर्क आपण या ठिकाणी दिले, तर 5 क्वेश्चन दिले, ते तुम्हाला सांगायचे, कमेंट बॉक्समध्ये टाकायचे की कुठं काय वापरणार, पहिल्यासाठी काय, दुसऱ्यासाठी काय, तिसऱ्यासाठी काय. तुम्हाला दोनच ऑप्शन आहे, बिटवीन आणि अमंगच्या दरम्यान तुम्हाला वापरायचं आहे. एक तर बिटवीन वापरा, अदरवाईज अमंग वापरा. तर दोन ऑप्शन आहे, दोघांपैकी बघा कोणतं काय सूट होतं. हिअर मनी वॉज डिवायडेड डॅश डॅश हर सन अँड हर डॉटर. दोन घटक आहे, तर बघा काय वापरता येईल. व्हॉट आर द डिफरन्स, मी सांगितलं होतं डिफरन्स शब्दासोबत काय वापरायला सांगितलं होतं, ते पण बघा. वाटल्यास व्हिडिओ बॅक करून मागे जा, तिथं तुम्हाला कळेल. शी वॉन्टेड टू बी डॅश डॅश अ फ्रेंड्स. तर इथं बघा काय वापरतात, इथं घटकांची निश्चिती नाही आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटेड दिस चॉकलेट्स डॅश डॅश द चिल्ड्रन. या ठिकाणी पण घटकांची निश्चिती नाही, तर इथं बघा काय वापरता येईल. देर इज अ कोऑपरेशन डॅश डॅश दिस 3 कंपनीज. तर या ठिकाणी आपल्याला संख्या माहिती आहे, तर या ठिकाणी बघा काय वापरता येईल. या 5 प्रश्नांचे उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी कळवा. त्याच्यानंतर पुढचा आपण शब्दयोगी अव्यय या ठिकाणी बघणार आहोत. इनचा अर्थ होतो च्या मध्ये, च्या आत, आणि इंटूचा अर्थ देखील च्या आत असा होतो. तर नेमकं आपल्याला बघायचंय की इन कधी वापरणार आणि इंटू कधी वापरणार. तर बघा जनरली आपण जर बघितलं, जर एखादी गोष्ट जर ऑलरेडी बंदिस्त जागेच्या आत असेल किंवा ज्या जागेची सीमा आपल्याला माहित असेल, अशा सिच्युएशनला आपण च्या आत अर्थाने इन वापरतो. आणि जर एखादी वस्तू जर बाहेरून आत प्रवेश करत असेल, वस्तू किंवा व्यक्ती बाहेरून आतमध्ये प्रवेश करत असेल आणि त्या ठिकाणी क्रियापद हालचाल दर्शक असेल, तर अशा सिच्युएशनला आपण त्या ठिकाणी च्या आत अर्थाने इंटू वापरतो. काही उदाहरणं या ठिकाणी मी घेतलेले आहे बघा. बंदिस्त जागा किंवा ज्याला काही ठराविक सीमा आहे अशा खालील नामांपूर्वी च्या आत अर्थाने इन वापरतो. या ठिकाणी बघा, इन द हाऊस, इन बेड, इन द रूम, इन द क्लास, इन द वर्ल्ड, इन द स्काय, इन अ टाउन, in a prison, in a newspaper, in a street, in the bag, in a church, in a queue, in a village, in a hospital, in the rain, in a city, in the bus. तर या ठिकाणी ऑलरेडी यांची सीमा आपल्याला माहिती आहे. भलेही ते लहान एरिया असेल किंवा मोठा एरिया असेल, पण एक स्पेसिफिक सीमा आपल्याला यांची माहिती आहे. म्हणून या ठिकाणी च्या आत अर्थाने आपण काय वापरलं, इन वापरलं. मग इंटू कधी वापरतात, इनचे दोन एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघणार. शी इज इन द गार्डन. तर ती कुठं आहे, गार्डन मध्ये आहे. तर गार्डनला एक विशिष्ट सीमा आहे आणि ती व्यक्ती किंवा वस्तू ऑलरेडी आतमध्ये आहे. त्याच्यानंतर आय हॅव लेफ्ट माय कीज इन द कार. तर माझी चावी कुठं राहिली, कार मध्ये राहिली. त्या अर्थाने आपण या ठिकाणी काय वापरलं, इन वापरलं. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघणार इंटू. इंटूचा कुठं वापर करणार बघा. वस्तूचा बाहेरून आत प्रवेश होत असेल व वाक्यात हालचाल दर्शक क्रियापद असेल, या दोन गोष्टींमध्ये लक्ष ठेवायचं. वस्तूचा बाहेरून आत प्रवेश होत असेल व वाक्यात हालचाल दर्शक क्रियापद असेल, तर अशा वेळी आपण काय वापरतो, त्या ठिकाणी इंटू शब्दयोगी अव्यय वापरतो. परंतु फक्त आतील अवस्था दर्शवताना इन वापरायचा. म्हणजे बाहेरून आतमध्ये जाताना किंवा हालचाल दर्शक क्रियापद असेल तर इंटू, आणि जर आतली अवस्था दर्शवली असेल तर काय वापरायचं, त्या ठिकाणी इन वापरायचा. तर इन एक स्थिती आहे, तर इंटू एक काय आहे, दिशा आहे. आता या ठिकाणी 6 एक्झाम्पल दिले आपल्याला. या ठिकाणी बघायचंय कुठे इन वापरायचा, कुठे इंटू वापरायचा. तर बघा, द बॉईज आर इन द क्लास. तर विद्यार्थी कुठे आहेत, मुलं कुठे आहेत, क्लासमध्ये आहेत. ते बाहेरून आतमध्ये प्रवेश करत नाही. आणि नाही तर कुठला हालचाल दर्शक क्रियापद दर्शवलेला आहे. त्याच्यानंतर बघा, ही लिव्हज इन इंडिया. तर इथं काय आहे, तो कुठं राहतो, इंडियामध्ये राहतो. नाही तो बाहेरून आत प्रवेश करतोय, नाही तर कुठला हालचाल दर्शक क्रियापद वापरलंय. त्याच्यानंतर बघा, द चिल्ड्रन रेन. आता रेन म्हणजे हालचाल दर्शक क्रियापद आहे. द चिल्ड्रन रेन इनटू द हाऊस. तर ते पहिले बाहेर होते, आता कुठं पळत गेले, घरामध्ये पळत गेले. त्याच्यानंतर ही जम्प. आता ते जम्प केलं, तर हे पण हालचाल दर्शक क्रियापद आहे. आणि तो पहिले बाहेर होता, आता आतमध्ये गेला. ही जम्प इनटू द रिव्हर. तर पहिले बाहेर होता, आता कुठे गेला, तो रिव्हर मध्ये गेला. तर बाहेरून आत प्रवेश आहे. शी थ्रीव अ स्टोन इनटू द पॉन्ड. तो दगड पहिले कुठं होता, बाहेर होता. थ्रीव म्हणजे हालचाल दर्शक आहे. या पद्धतीने शी थ्रीव अ स्टोन इनटू द पॉन्ड. त्याच्यानंतर हेलन केम इनटू द रूम. तर केम म्हणजे येणे, तर ही देखील एक हालचाल दर्शक क्रियापद आहे, म्हणून या ठिकाणी इनटू वापरलं. आणि हेलन जे ते बाहेरून आतमध्ये प्रवेश करते, म्हणून हेलन केम इनटू द रूम असं या ठिकाणी वापरलेलं आहे.
तर अशा पद्धतीने इन कुठं वापरता, इन टू कधी वापरतात ते आपण या ठिकाणी बघितलं. त्याच्यानंतर बघा खालील कालवाचक शब्दांपूर्वी इन वापरतात, म्हणजे इयर, मंथ, मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून, सीझन, वीक असे जर कालदर्शक शब्द असतील तर त्याच्या अगोदर काय वापरायचं, विन वापरायचा. म्हणजे महात्मा फुले डाईड इन 1890 किंवा आय शॉल केम टू पुणे इन जून, तर कालदर्शक शब्द आहे म्हणून त्याच्या अगोदर काय वापरणार, इन वापरणार. आय विल रिटर्न युअर बुक इन ए वीक, इन ए वीक, तर याचा अर्थ असा असतो की मी तुला पुस्तक देईल, आठवड्याने देईल. तर बघा इथं जर असं राहिलं असतं ना, आय विल रिटर्न युअर बुक विदिन ए बुक विदिन ए वीक, तर याचा अर्थ बघा इन पण वापरू शकतो, विदिन पण वापरू शकतो. तर इनचा अर्थ काय होतो, आठवड्यानंतर, आणि विदिनचा अर्थ काय होतो, आठवड्याच्या आत, म्हणजे आठवडा संपायच्या आतच मी तुला ते रिटर्न करेल असा याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर पुढे बघा एंटरचा अर्थ पण आहे ना च्या आत होतो. एंटरचा अर्थ पण काय होतो, च्या आत होतो. तर बघा एंटरचा अर्थ च्या आत प्रवेश करणे असा होतो, म्हणून एंटर नंतर स्थळाचा उल्लेख करताना इंटूचा वापर करू नये. मात्र एंटर नंतर एखाद्या विषयाचा उल्लेख असेल तर इंटू वापरावे. म्हणजे बघा एंटरचाच अर्थ काय होतो की आत प्रवेश करणं होतं, म्हणजे एंटर सोबत परत इंटू हा शब्द वापरायचा नाही. परंतु जर तुम्ही एखाद्या विषयाच्या आत प्रवेश करत आहात तर अशा सिच्युएशनला तुम्ही एंटर नंतर इंटू वापरू शकता. दोन एक्झाम्पल इथं दिले ते बघा. तर बघा ही एंटर्ड द रूम, तर तो रूमच्या मध्ये प्रवेश करतोय. तर हे वाक्य मुळीच असं लिहायचं नाही, ही एंटर्ड इनटू द रूम, ते वाक्य काय होऊन जाईल, चुकीचं होऊन जाईल. तर असं जर वाक्य तुम्हाला दिलंय तर ते चुकीचं वाक्य असेल. तुम्हाला असा पण प्रश्न विचारला तो फाइंड आउट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स, तर 4 ऑप्शन दिले त्याच्यात करेक्ट सेंटेन्स तुम्हाला शोधायचंय. तर त्या ठिकाणी जर असं सेंटेन्स दिलं असेल ही एंटर इनटू द रूम, तर ते चुकीचं आहे, कारण की एंटर आणि इनटू दोघांचा अर्थ च्या आत होतो. मग तुम्ही दोघांपैकी एकच वापरा, म्हणून इथं ही एंटर द रूम असं वापरलंय. परंतु जर एखाद्या विषयाच्या आत प्रवेश करत असाल तर एंटर नंतर इंटू वापरावं लागेल. फॉर एक्झाम्पल ही एंटर्ड इंटू द सब्जेक्ट अँड फाउंड द आन्सर, ही एंटर इंटू द सब्जेक्ट अँड फाउंड द आन्सर, त्याने विषयाच्या आत प्रवेश केला आणि त्याला उत्तर सापडले, म्हणून इथं एंटर इंटू दोघी शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. त्याच्यानंतर बघा द्रव धातूमध्ये लिहिण्यासाठी काय वापरणार, इन वापरणार. निर्जीव साधनापूर्वी विथ वापरतात, आणि सजीवाकडून जर एखादी क्रिया घडली असेल तर काय वापरतात, त्या ठिकाणी बाय वापरतात. तर या ठिकाणी एक एक्झाम्पल दिले बघा, अ लेटर वॉज रिटर्न, तर इथं काय आहे, इंक, इन अ इंक. तर द्रव किंवा धातूमध्ये लिहिण्यासाठी काय वापरलं, इन वापरलं. त्याच्यानंतर निर्जीव साधनापूर्वी काय वापरतात, विथ वापरतात. अ लेटर वॉज रिटन इन अ इंक विथ अ पेन, विथ अ पेन. आणि सजीवाकडून झालेली क्रिया कशाने दर्शवतात, बाय ने दर्शवतात, म्हणून इथं काय वापरलं, बाय हर. तर पूर्ण वाक्य झालं अ लेटर वॉज रिटन इन अ इंक विथ अ पेन बाय हर, असं ते वाक्य त्या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर बघा एक अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे किंवा रूपांतर होणे, फर्स्ट सिच्युएशन. त्याच्यानंतर एक संबंध वस्तूचे तुकडे करणे, सेकंड सिच्युएशन. किंवा आत पडणे, थर्ड सिच्युएशन. अशा जर 3 सिच्युएशन असतील, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे किंवा रूपांतर होणे किंवा एका अख्ख्या वस्तूचे तुकडे करणे पीसेस मध्ये किंवा आत पडणे, या अर्थाने आपण त्या ठिकाणी काय वापरणार, इंटू वापरणार. इथं 3 ते 4 एक्झाम्पल आपण दिले बघा. गीतांजली वॉज ट्रान्सलेटेड इनटू मेनी लँग्वेजेस, तर या ठिकाणी काय आहे की भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये त्याचं काय होतंय, रूपांतर होतंय. काय होतंय, रूपांतर. इथं काय दिलंय, रूपांतर दिलंय. रूपांतर होण्यासाठी काय वापरला आपण त्या ठिकाणी, इंटू वापरला. त्याच्यानंतर बघा फादर्स अँगर मेल्टेड इनटू द पीस, तर पहिले त्यांना राग होता, आता ते कसे झाले, शांत झाले, म्हणजे रागाचं रूपांतर शांततेत झालं. तर इथं पण रूपांतर आहे, म्हणून इथं काय वापरलं आपण, इंटू वापरलं. फादर्स अँगर मेल्टेड इनटू पीस. त्याच्यानंतर मदर कट अँड ऍपल इनटू मेनी पीसेस, म्हणजे एक अख्खं ऍपल होतं, संबंध ऍपल होतं, त्याचे छोटे छोटे काय झाले, तुकडे झाले. तिथं सेकंड गोष्ट झाली, एका संबंध वस्तूचे तुकडे होत आहेत, म्हणून इथं काय आलं, मदर्स कट अँड ऍपल इनटू मेनी पीसेस. त्याच्यानंतर द कॅट फेल इनटू द वेल, तर कॅट कुठं पडली, विहिरीमध्ये पडली. तर पडणे, आत पडणे, च्या अर्थाने आपण या ठिकाणी काय वापरणार, इंटू वापरणार. बरोबर. तर अशा पद्धतीने इन कुठं वापरायचं, इंटू कुठे वापरायचं ते आपण या ठिकाणी बघितलं. त्याच्यानंतर बघा एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जर रूपांतर केलं जात असेल तर अशा सिच्युएशनला काय वापरणार आपण, इंटू वापरणार. ट्रान्सलेट इंटू असा त्याचा अर्थ होतो. आणि जर दोन भाषांची नावे जर सलग ठेवली असेल एकामेकांच्या बाजूला तर त्यांच्या दोघांच्या मध्ये काय वापरणार, टू वापरणार. तर पहिले एक्झाम्पल बघा, गीतांजली वॉज ट्रान्सलेटेड इनटू मेनी लँग्वेजेस, तर इथं काय वापरला, इंटू वापरला. आता गीतांजली या ठिकाणी एक ग्रंथ आहे जो की रवींद्रनाथ टागोरांनी लिहिला होता आणि त्याबद्दल त्यांना त्या ठिकाणी
नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालं 1913 मध्ये. नोबेल पुरस्काराची सुरुवात झाली होती 1900 शतकात. पहिला नोबेल प्राइज 1901 मध्ये देण्यात आला होता. अल्फ्रेड नोबल ज्यांनी डायनामाइटचा शोध लावला होता यांच्या स्मरणार्थ हा नोबेल प्राइज दिला जातो, जो की जगातला सगळ्यात मोठा प्राइज मानला जातो. त्याच्यानंतर हा विविध क्षेत्रांमध्ये चांगल्या कामगिरीसाठी दिला जातो. तसंच साहित्य क्षेत्रामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी एक चांगली कामगिरी केली आणि म्हणून गीतांजली या ग्रंथासाठी त्यांना नोबेल प्राइज दिला गेला होता 1913 मध्ये. आपलं जे भारताचं राष्ट्रगीत आहे जनगण मन, जे की 5 कडव्यांचं आहे, तर हे जे जनगण मन आहे ते गीतांजली या ग्रंथातून घेतलेलं आहे आणि 5 कडव्यांपैकी पहिलं कडवं आपण या ठिकाणी गात असतो, जे की 52 सेकंदात आपल्याला गायचं असतं. जनगण मध्ये काही चेंजेस करण्यात आले. फॉर एक्झाम्पल जसं पंजाब सिंध मराठा जे होतं ते आता जसं आपण सिंध म्हणतो ना, तर सिंध प्रांत पाकिस्तानमध्ये गेले, तर आपण आता असं म्हणतो पंजाब सिंधू मराठा. सिंधू आपण त्या ठिकाणी नदीचं नाव उल्लेख करतो. त्याच्यानंतर ट्रान्सलेट दिस पॅसेज इंग्लिश टू मराठी. 2 लँग्वेजेस जर आजूबाजूला ठेवलेले आहेत, 2 भाषा, तर दोघांच्या मध्ये काय वापरणार या ठिकाणी टू वापरणार. बरोबर. त्याच्यानंतर बघा तोडून आत जाण्यासाठी ब्रोक इंटू वापरतो. दया दरवाजा तोड दो, ऐकलं ना तुम्ही. तर तोडून आत जाण्यासाठी आपण काय वापरतो, ब्रेक इंटू वापरतो. तर इथं एक एक्झाम्पल घेतलंय, द थीफ ब्रोक इंटू. हे ब्रेकचं सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब वापरलंय. ब्रेक, ब्रोक, ब्रोकन असं असतं. द थीफ ब्रोक इंटू द हाऊस अँड लुटेड इट. लुटेड म्हणजे चोरी करणे, दरोडा टाकणे. तर असं आपण या अर्थाने त्या ब्रोक इंटू वापरलं आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आय शॉल बी बॅक इन ए वीक. तर इन जर वापरलं तर आठवडा संपल्यानंतर. इन अ वीकचा अर्थ होतो आठवड्यात संपल्यानंतर. आणि जर विदिन वापरलं, मी ऑलरेडी तुम्हाला पहिले पण हे सांगितलं होतं, आय शॉल बी बॅक विदिन अ वीक, तर याचा अर्थ होतो आठवड्याच्या आत. आठवड्याच्या आत मी त्या ठिकाणी येणार आहे. तर इन आणि विदिनचा अर्थ या ठिकाणी समजून घ्यायचा आहे तुम्ही. त्याच्यानंतर पुढे बघा आपण पुढचं शब्दयोगी अव्यय या ठिकाणी बघणार आहोत, ऍट. तर ऍट कुठे वापरणार, तर ऍटचा अर्थ च्याकडे होतो किंवा वाजता असा देखील होतो. तर बघा ऍटने निश्चित वेळ दर्शवली जाते. काय दर्शवली जाते, निश्चित वेळ. तर बघा आय गेट अप ऍट 6 o'clock. आय गेट अप ऍट 6 o'clock. तर वेळ दर्शवण्यासाठी ऍट वापरणार. त्याच्यानंतर ही डान्स ऍट 10 o'clock. तो कधी डान्स करणार आहे, 10 o'clock ला. त्याच्यानंतर अजून ऍटचा वापर कुठे केला, तो छोट्या स्थळापूर्वी ऍट तर मोठ्या स्थळापूर्वी इन वापरतात. छोट्या स्थळापूर्वी ऍट तर मोठ्या स्थळापूर्वी काय वापरणार, इन. फॉर एक्झाम्पल शी लिव्स डॅश डॅश नाशिक डॅश डॅश पवननगर. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे नाशिक जे आहे ते मोठं स्थळ आहे आणि पवननगर नाशिक मधलं एक छोटं स्थळ आहे. तर या ठिकाणी मी काय वापरणार बघा, शी लिव्स इन नाशिक ऍट पवननगर. तर नाशिक मध्ये कुठं, पवननगरला. त्याच्यानंतर माय फादर लिव्स. आता हे छोटं ठिकाण असल्यामुळे मी इथं काय वापरणार, इथं ऍट वापरणार. माय फादर लिव्स ऍट अंबड. आणि जर मोठं ठिकाण असेल, आय लिव्ह इन इंडिया. मोठं ठिकाण असेल तर काय वापरणार, इन वापरणार. फॉर एक्झाम्पल जर मला असं म्हणायचं असेल, आय लिव्ह इन मुंबई. आय लिव्ह इन मुंबई, तर मोठं ठिकाण आहे आणि मुंबईमध्ये कुठं, ऍट दादर. ऍट दादर. तर या ठिकाणी आता दादर पण मोठंच आहे, सिटी आहे, परंतु ऍज कम्पेअर टू मुंबई दादर काय आहे, छोटा आहे. म्हणून मी इथं लिहिलं आय लिव्ह इन मुंबई ऍट दादर. तसा या ठिकाणी ऍटचा उपयोग त्या ठिकाणी होतो, स्थळ दर्शवण्यासाठी किंवा वेळ दर्शवण्यासाठी. त्याच्यानंतर निश्चित वयापूर्वी ऍट वापरतात. फॉर एक्झाम्पल ही वेंट टू USA ऍट 16. म्हणजे 16 वर्ष तो USA ला गेला, म्हणून या ठिकाणी काय वापरलं, इथं ऍट वापरला. त्याच्यानंतर किंमत, दर, वेग यापूर्वी पण आपण ऍट वापरतो. मिल्क सेल ऍट प्राइस 22 अ लिटर. त्याच्यानंतर आय गॉट दॅट बुक ऍट प्राइस 52. तर या अर्थाने देखील प्राइस दर्शवण्यासाठी देखील आपण त्या ठिकाणी काय वापरतो, ऍट वापरतो. त्याच्यानंतर जर आपल्याला चांगलं म्हणायचं असेल, गुड ऍट. आणि जर वाईट म्हणायचं असेल, गुड म्हणजे चांगला, पूर म्हणजे वाईट किंवा खराब स्थिती असल्या, तर त्याच्यासाठी इन वापरणार. तर या ठिकाणी बघा 2 एक्झाम्पल लिहिले. ही इज गुड, तर मी काय म्हणणार, ऍट इंग्लिश. आणि जर मला खराब म्हणायचंय, शी इज पुअर इन मॅथ्स असा होतो. जसं एखादी एक्सपर्ट इन, तर मी जर असं म्हटलं ही इज एक्सपर्ट इन ड्रॉइंग, तर त्या ठिकाणी एक्सपर्ट सोबत काय वापरणार, इन वापरणार. म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी आपण या ठिकाणी गुड साठी ऍट वापरलं आणि पूर साठी इन वापरलं. आणि एक्सपर्ट साठी पण काय वापरणार, आपण इन वापरणार. जर स्किलफुल असेल, बघा एक्सपर्ट साठी पण काय वापरणार, इन. आणि जर स्किलफुल असेल, स्किलफुल त्याच्यासाठी पण काय वापरणार, आपण इन वापरणार. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, कुठे ऍट वापरायचं आणि कुठे इन वापरायचं. त्याच्यानंतर बघा
पुढचा जो शब्दयोगी अव्यय आहे जो की आपण नेक्स्ट लेक्चरला या ठिकाणी बघणार आहोत, कारण की लेक्चरचा कालावधी फार मोठा या ठिकाणी होत आहे. तर असेच भरपूर सारे लेक्चर्स बघण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला फॉलो करायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. आणि आपली ऑनलाईन ऑफलाईन दोघी पद्धतीची इंग्लिश ग्रामरची बॅच सुरू झालेली आहे, जी की स्पेशली वनरक्षक तलाठ्यासाठी असणार आहे. तर लवकरात लवकर ऑनलाईन असो का ऑफलाईन असो जॉईन करा. आपलं एवढं सुंदर ऍप्लिकेशन आहे, एवढ्या कमी खर्चामध्ये आपण तुम्हाला बॅच उपलब्ध करून देतोय. तर तुम्हाला एवढ्या कमी खर्चामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात कुठे बॅच उपलब्ध होणार नाही. तर लवकरात लवकर 997065060363 या नंबरला संपर्क करा, 997065060363 आणि ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच जॉईन करा. आणि या संपूर्ण टॉपिकची जर पीडीएफ नोट्स हवी असेल तरी देखील संपर्क करा. पीडीएफ नोट्स देखील आपल्याकडे संपूर्ण इंग्लिश ग्रामरचे उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर आपण पुढच्या लेक्चरला सिन्स कुठे वापरणार, फ्रॉम कुठे वापरणार आणि फॉर कुठे वापरणार, जिथं मला घटनेचा एक स्पेसिफिक टोक दिलंय आणि एक्झॅक्ट कालावधी माहिती मला, तर त्या ठिकाणी मी काय वापरणार, सिन्स वापरणार, म्हणजे ते घटनेचं टोक दिलंय. त्याच्यानंतर फॉर कुठं संपूर्ण घटनेचा कालखंड जर एक्सप्लेन केला असेल तर फॉर वापरणार. आणि फ्रॉम कुठं वापरणार, तर जर दोन घटना किंवा दोन अंतराची टोक दिले तर काय वापरणार, फ्रॉम वापरणार. एखादी स्थळ दर्शवण्यासाठी मी कुठून आलोय, आय एम कमिंग फ्रॉम इंडिया, तर त्याचा अर्थ स्थळ दर्शवण्यासाठी पण कुठून आलाय हे दर्शवण्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी फ्रॉम वापरणार. तर सिन्स बघा, सपोज तुम्हाला असं म्हणायचं आहे आय एम टीचिंग हिअर सिन्स 2021, तर मी तिथं काय सांगितलं की मला टोक माहिती घटनेचं, तर कुठून कधीपासून मी इथं टीच करतोय, तर 2021 पासून मी इथं टीच करतोय, बरोबर. परंतु जर मला घटनेचा एक्झॅक्ट टोक माहिती नाही तर मी काय म्हणणार, आय एम टीचिंग हिअर. आता मला घटनेचं टोक माहिती नाही तर मी काय म्हणणार, आय एम टीचिंग हिअर फॉर लॉंग टाइम, फॉर लॉंग टाइम. तर ती मी इथं मला घटनेचा कालखंड एक्झॅक्ट माहित नव्हता किंवा घटनेचं सुरुवातीचं टोक माहित नव्हतं, तर मी इथे का सिन्सच्या ऐवजी मी काय वापरलं, फॉर. इन शॉर्ट, जिथं मला घटनेचा एक्झॅक्ट डेट किंवा टोक माहिती असेल की ती घटना केव्हा घडली तर मी सिन्स वापरणार. आणि जर मला माहिती नाही ती घटना केव्हा घडली तर मी काय वापरणार, इथं फॉर वापरणार. किंवा मला ती घटना एक कालखंड दिलाय, फॉर एक्झाम्पल आय टीचिंग हिअर फॉर 4 years, तर मी इथं घटनेचा कालखंड मला माहिती आहे किती वर्ष आहे, 4 वर्ष, तर मी काय वापरणार या ठिकाणी, फॉर वापरणार. आणि जर दोन घटनेची टोकं जोडायची आहे, आय टीचिंग हिअर फ्रॉम 2021 टू 2022, तर असे दोन टोकं जोडण्यासाठी मला काय वापरावं लागणार त्या ठिकाणी, फ्रॉम. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच आपल्याला पुढचा व्हिडिओ तुम्हाला आपण त्या ठिकाणी घेऊन येत आहोत. ऑलरेडी आपण रेकॉर्ड करून ठेवलेला आहे, परंतु तो फक्त युट्यूबला अपलोड करण्याचं बाकी आहे. तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कळवा. जय हिंद, जय भारत.